नमस्कार, महाराष्ट्र न्यूजवरती आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे जालनामध्ये आणि इथे एक ज्ञानेश्वर राठोड नावाची व्यक्ती उपोषणावरती बसलेले आहेत। आज त्यांच्या उपोषणाचा हा 6वा दिवस आहे। त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया त्यांच्या काय मागण्या आहेत आणि ते नेमकं उपोषण का करतात। लाभार्थी जे खरोखर गोरगरीब लाभार्थी समजा ज्याच्यासाठी शासनानं ही योजना राबवली त्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचत नसून अधिकारी आणि दलाल याचा फायदा जास्तीत जास्त हे घ्यायले जे गोरगरीब लोक आहे त्यांना त्याचा फायदा मिळत नाही। आणि आता मला हेच म्हणायचं की मैत असो, शिष्यवृत्ती असो, कन्या योजना असो, भरपूर काही अशा सुविधा शासनाने गोरगरिबासाठी दिल्या आहेत। परंतु याचा लाभ जास्तीत जास्त हे दलालाची संगनमत करून अधिकारी लोक संगनमत करून याचा फायदा तिला लागण्याचा भरपूर प्रयत्न करायले आणि एकाच व्यक्तीच्या नावावर 14 वेळेस पैसे टाकतात। एकाच व्यक्तीच्या खात्यावर 14 वेळेस पैसे टाकले जातात। मला हे म्हणायचं की तुम्ही ज्यावेळेस वरिष्ठ अधिकारी आहात तुम्ही एका व्यक्तीच्या नावावर 14 वेळेस पैसे टाकताना डोळे झाकून पैसे टाकता का? आणि जो सर्वसाधारण लोक कामगाराचा मुलगा समजा सुशिक्षित असला त्याच्या शिष्यवृत्तीला आज 3 महिने झाले त्यांनी बायोमॅट्रिक करून ठेवलेली त्याला पैसे टाकत नाही आणि ते विचारणा करण्यास गेले तर त्या अधिकारी त्याला म्हणते की आता शासनाचं बजेट संपलेलं आहे काहून की हे बजेट आधीची हडप केलेलं असतं यांनी। त्याच्यामुळं मला म्हणायचं की अधिकारी आणि हे जे दलाल लोक आहे याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यासाठी मी 6 दिवसापासून इथं बसलेलो आहे। तर प्रशासन जे त्याचे काही 2-3 अधिकारी आले ते माझ्याकडं ते उडाउडीचे उत्तर घेऊन आले ते आम्ही करतो मागं 1-2 जणांवर झाली तेच दिवशी पुढं ढकलायचा कार्यक्रम चालू आहे। आम्ही त्याला यादीसुद्धा दिलेली बाबा हे असे इतके लोक एजंट आहे याची प्रॉपर्टी पहा याच्यावर गुन्हे दाखल करा। खरोखर जे लाभार्थी त्याला ते न्याय मिळाला पाहिजे यासाठी माझं हे उपोषण चालू आहे। आणि मला एवढंच म्हणायचं शासनाला की एवढं मोठं भ्रष्टाचार चालू असताना वारंवार तक्रारी उपोषण आत्मदहनाचा इशारा देऊ जर काही अधिकाऱ्यावर काही होत नसेल तर हे फार दुर्दैव आहे। मला एवढंच म्हणायचं की हे जे तत्काळ यायला आणि दिलेल्या यादीप्रमाणे पुराव्याप्रमाणे या सर्व लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। जय हिंद। ज्ञानेश्वर राठोड म्हणून जे शेवगाव तालुका जिल्हा जालना येथे हे गावचे रहिवासी आहेत आणि कामगार कल्याण जे एक विभाग आहे त्याचा जो निधी आहे तो एकाच व्यक्तीच्या नावावरती अनेक वेळेस टाकलेला आहे असं त्यांचा आरोप आहे।